सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज। विश्वात्मा सोशल असोसिएशन एक समाजभान, देशप्रेम आणि पर्यावरण प्रति संवेदनशील असणारी संस्था। विश्वात्मा सोशल असोसिएशनची स्थापना 2003 साली झाली। समाजातील वंचित घटकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, आरोग्य सेवेचा हातभार लावणे, पर्यावरण रक्षण करणे, शैक्षणिक क्षेत्रात शक्य तेवढे योगदान देणे असे हेतू डोळ्यासमोर ठेवून विट्यातील समाजसेवक मित्रांनी ही संस्था सुरू केली। यामध्ये डॉक्टर मानाजी कदम, श्री विजय पाटील, श्री आबासाहेब साळुंके, मुकुंद लकडे, डॉक्टर स्नेहा कदम, डॉक्टर हनुमंत जाधव, डॉक्टर रामचंद्र कुंभार, डॉक्टर स्वाती शिंदे पवार, डॉक्टर प्रताप वलेकर, प्रवीण लकडे, नितांत तांबडे, हेमंत कांबळे, धनाजी कनसे, सतीश गायकवाड, डॉक्टर प्रदीप लवटे, दत्ता पवार यांचा सहभाग होता। सुरुवातीच्या काळात परिसरात पाण्याचे खूप दुर्भिक्ष होते आणि दुष्काळ पडलेला होता। अशा वेळी विश्वात्माने परिसरातील लोकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग व पुनर्भरण याचे मार्गदर्शन विजयकुमार केडिया औरंगाबाद यांचे व्याख्यान ठेवून केले। यानंतर सातत्याने 1 मे या कामगार दिना दिवशी आणि इतर वेळी सुद्धा विटा तसेच आंबेगाव, भांबर्डे, रामापूर, खरसुंडी, बाणूरगड, पंचक्रोशीत आरोग्य शिबिरे घेऊन गरजूंना आरोग्य सेवा, औषधे, रक्त चाचण्या, PFT, ECG तसेच काही जणांवर मोतीबिंदू आणि इतर गरजेच्या शस्त्रक्रिया मोफत करून दिल्या आहेत। असेच उपक्रम विटा परिसरातील अन्य भागातही घेऊन आजवर 35च्या वर आरोग्य शिबिर घेतले आहेत। अनेक शाळांतील मुलांची आरोग्य तपासणी सुद्धा संस्थेमार्फत करून दिली गेली आहे। पर्यावरण रक्षणासाठी दरवर्षी सातत्याने विट्यासह रेवणगाव, बलवडी, भिकवडी खुर्द, भांबर्डे, देवनगर आणि परिसरात वृक्षारोपण केले आहे। आजवर 20,000च्या वर वृक्षारोपण केले आहे। याचबरोबर जाळ रेषा आखणे, फांद्यारोपण करणे, बीजारोपण करणे असे अनेक उपक्रम राबविले आहेत। पर्यावरण रक्षणाचे फलक रेणावी घाटामध्ये लावून कचरा प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत। शाळेतील मुलांना पर्यावरणाची आवड लावण्यासाठी विश्वात्मा हिरवाई पुरस्कार दिले गेले आहेत। काही शाळांमधून पक्षी जीवन याविषयी स्लाइड शो पण संस्थेमार्फत दाखवण्यात आले। शैक्षणिक क्षेत्रात गरजूंना गणवेश, पुस्तके, क्रीडा साहित्य, क्रीडा गणवेश व इतर साहित्य पुरवण्याचे काम विश्वात्माने केले आहे। तसेच साखर शाळा आणि वस्ती शाळा काही वर्षे चालवल्या। नेहरू विज्ञान केंद्रामार्फत उपलब्ध असणारी मोबाईल सायन्स विटा आणि आटपाडी तालुक्यासाठी आणून शास्त्राची गोडी विद्यार्थ्यांमध्ये वाढवण्याचे प्रयत्न संघटनेने केले आहे। 10वी व 12वी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सुद्धा संघटनेने केले होते। समाज प्रबोधनासाठी संस्थेने काही चर्चासत्रेही आयोजित केलेले आहेत। यामध्ये राष्ट्र उभारणी, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, महिलांचा सहभाग असे विषय होते। अलीकडच्या काळात विजय महाडिक, संभाजी पाटील, सोमनाथ सूर्यवंशी, डॉक्टर विक्रमादित्य देशमुख, विवेकानंद कुंभार, शिवाजी कांबळे, सोहेल होनवाड, दिलीप जाधव हे सुद्धा सामाजिक योगदान देत आहेत। गेली 2 वर्षे ज्यांचे हात कोपरापासून पुढे कट झाले आहेत अशा दिव्यांगांना इनाली फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून बॅटरीवर चालणारे कृत्रिम हात देण्यात येत आहेत। 2024 साली 55 कृत्रिम हात उपलब्ध करून देण्यात आले असून दिव्यांगांना हाताची काही कामे सहज शक्य झाली आहेत। विटा क्रांती न्यूज चॅनलला प्रथम वर्धापन दिनानिमित्त विश्वात्मा सोशल असोसिएशन तर्फे हार्दिक शुभेच्छा।